नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलवरती. आणि आज आपण आपले खूप इंटरेस्टिंग अशा ठिकाणी आणि खूप सुंदर अशा ठिकाणी तर ते आहे चारभुजा मंदिर विष्णुधाम, की जे रात्री मोस्टली इव्हिनिंग टाइमला इतकं सुंदर दिसतं, असं वाटतं की ते म्हणजे सोन्याने बनवलंय. आणि तिथे लाइटिंग, तिथलं ॲम्बियन्स खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याच्या आधी तुम्ही इथं येणार कसं हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल ना, तर तो हा औंध वाकड रोड आहे. तर हा औंध वाकड रोडचाच लागून इथे आपल्या मागच्या बाजूला हे मंदिर आहे सुंदर असं. मी तुम्हाला डिटेलमध्ये आतमध्ये दाखवतो. आणि त्याच मंदिराच्या बाजूला आपल्याला खूप मोठा पार्किंग स्पेस आहे, जिथं तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आरामात पार्क करू शकता. 2 व्हीलरसाठी 20 रुपये पार्किंग चार्जेस आहेत आणि 4 व्हीलरसाठी 40 रुपये पार्किंग चार्जेस आहेत. तर इथं तुम्ही पार्किंग आरामात करू शकता. थोडंसं अजून पुढे आल्यानंतर आपल्याला मंदिराची एंट्री बघायला भेटते. तरी मंदिराची मेन एंट्रीची कमान आहे, तुम्ही बघू शकता. तर मंदिराचा आत प्रवेश केला ना, तर तुम्हाला सुंदर असं मंदिर बघायला भेटतं. मंदिर खूप सुंदर आहे, पण मी मुद्दामून लवकर आलोय कारण तुम्हाला समजावं की मंदिर आता दिसतं आणि थोड्या वेळाने जेव्हा लाईट्स वगैरे लागतील ना, तेव्हा मंदिर दिसतं. त्यामध्ये खूप जास्त फरक आहे. मी तुम्हाला थोड्या वेळानं पण हे मंदिर दाखवतो. मी तुम्हाला मंदिर दाखवलंच, तर आपण मंदिरामध्ये आतमध्ये जाऊया. आणि आत्ता लाईट्स वगैरे चालू नाही आहेत, तर तेव्हा आपण मंदिराचा ॲम्बियन्स बघूया आतून कसं आहे ते. पायऱ्या चढून आल्यानंतर मंदिर असं दिसतं. खूप सुंदर कारागिरी केलेली आहे मंदिरावरती. हे बघा, ही मंदिराच्या राईट साईडला बघितलं ना तुम्ही, तर मंदिरामध्ये फुलं किंवा काही अर्पण करायला मनाई आहे. त्यामुळे त्यांनी इथं ती सोय केलेली आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल तिथं लिहिलेलं पण आहे की मंदिर में दीपक अगरबत्ती जलाना मना आहे. तर हेच इथं तुम्ही जे काय पूजा करायची असेल वगैरे सगळं ते इतर करू शकता. तर मंदिराच्या दोन्ही बाजूला 4 मंदिर आहेत ऍक्च्युली, छोटी छोटी, की ज्याच्यामध्ये शीतला माताजी असतील किंवा अंबे माताजी असतील किंवा तिकडे शंकरांचं किंवा बाबा रामदेवजी यांच्या हे मूर्ती आहेत, जे मंदिर आहेत छोटी छोटी. विशेष हे वाटतं की अशी मंदिरं खूप कमी बघायला भेटतात या म्हणजे मॉडर्न युगामध्ये. किती छान अशी म्हणजे काय म्हणतात त्याला, की दगडांमध्ये कोरीवकाम करण्यात आलेलं आहे बघा. मंदिराचा जो बाहेरचा परिसर आहे ना, तो पण खूप मोठा आहे. हे बघा, तर मंदिरामध्ये आपण मेन मंदिरामध्ये प्रवेश केलाय. आणि मेन मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतरच आपल्याला विष्णूंची खूप सुंदर मूर्ती बघायला भेटते. हे बघा, तुम्हाला दिसत असेल समोर खूप सुंदर अशी मूर्ती आहे विष्णू. जसं की मी तुम्हाला म्हटलं की लाईट लागल्या नव्हत्या, आपण जेव्हा आलेलो तेव्हा लाईट लागल्या नव्हत्या, आणि आता लाईट लावलेल्या आहेत मंदिरामध्ये. हे बघा, गोल्डन गोल्डन सुंदर मंदिर दिसतं. ते अजून पण अंधार झालेला नाहीये. हे बघ, मागे अजून उजेड आहे, पण जेव्हा पूर्णपणे अंधार होईल ना, मी थोडा वेळ थांबणार आहे इथे. शांत, इथं रिलॅक्स वाटतं खूप. तर आपण दर्शन घेऊया आणि इथे शांत बसूया जोपर्यंत थोडीसा अंधार नाही होत आहे. अंधार झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मी मंदिर दाखवणार आहे. खूप सुंदर मंदिर दिसतं, तर त्यामुळे ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर विष्णूंचं मंदिर आहे ना, तर त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला गणपतींचं छोटं मंदिर देखील बघायला भेटतं. गणपतींची मूर्ती पण खूप सुंदर आहे. हे बघा, तिथूनच थोडंसं पुढं आल्यानंतर मी तुम्हाला जवळून विष्णूंची मूर्ती दाखवतो. हे बघ, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आपण दर्शन घेऊया मूर्तीचं, विष्णूंचं, आणि पुढे जाऊया. तुम्ही नोटीस केलं असेल तर मंदिराच्या म्हणजे विष्णूंची जी मूर्ती आहे ना, त्यांच्याच बाजूला श्री महालक्ष्मी जी आहेत ना, तर त्यांची पण छोटी मूर्ती दिलेली आहे. आणि उजव्या बाजूला महार सरस्वती आहेत ना, तर त्यांची मूर्ती देखील दिलेली आहे. तिथूनच थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं दत्तांची मूर्ती देखील बघायला भेटते. आणि समोरच खूप सुंदर अशी राधा आणि कृष्णांची सोबत असलेली मूर्ती देखील बघायला भेटते. खूप सुंदर मूर्ती आहे आणि खूप छान असं सजवलेलं पण आहे त्यांना. आणि मंदिर खूप छान आहे ऍक्च्युली. म्हणजे थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवणारच आहे की संध्याकाळ झाल्यानंतर मंदिर कसं दिसतं. खूप सुंदर मंदिर आहे बघा. तर तिथून आपण दर्शन घेतल्यानंतर आपण पडतो मंदिराच्या बाहेर. आणि मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या चारी बाजूला ना प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा दिलेली आहे. तर अशी प्रदक्षिणा घालण्यासाठी देखील जागा दिलेली आहे बघा. आणि हा मंदिराचा मागचा भाग आहे. तुम्ही बघू शकत असाल, मंदिर खूप उंच पण आहे आणि खूप छान असं म्हणजे जुन्या काळातली जी
दगडांची मंदिरं असायची ना, तर त्याच मंदिरांसारखं इथं खूप छान असं कोरीव काम केलेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवतोय हे बघा. तर आतल्या बाजूनच नाही तर बाहेरच्या बाजूनं देखील खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. हे बघा. ऍक्च्युली थोडासा अंधार झालेला आहे, पण एवढा पण अंधार झालेला नाही. मी तुम्हाला मंदिर दाखवू शकतो की एकदम रात्री कसं दिसतं. पण म्हटलं मेन टाइम तुम्हाला एक सजेशन देऊ, विकेंडला म्हणजे सॅटर्डे किंवा संडेला आणि मोस्टली जेव्हा गणेश चतुर्थी किंवा गणेश बाप्पांशी रिलेटेड किंवा विष्णूशी रिलेटेड काही फेस्टिवल वगैरे किंवा सण वगैरे असतो ना, तेव्हा इथे खूप जास्त गर्दी असते. त्यामुळे इथे येताना तुम्ही टाळलं तरी चालेल किंवा तुम्ही इथे केअरफुली या, कारण खूप जास्त गर्दी असते, खरंच जास्त गर्दी असते. जे तुम्हाला दिसत आहेत ते मंदिराचे टायमिंग्स आहेत, तर ह्या टायमिंग चेक करूनच तुम्ही इथे व्हिजिट करा. तर आता बऱ्यापैकी ऍक्च्युली अंधार झालेला आहे आणि मी तुम्हाला मंदिराचं दृश्य दाखवतो संध्याकाळचं. हे बघा, म्हटलं ना तुम्हाला, मंदिर असं वाटतं की सोन्याने बनवलंय. खूप सुंदर मंदिर दिसतं, खूप सुंदर मंदिर दिसतं. ऍक्च्युली इथं आरती होते, 7:30 टायमिंग दिलेलं आहे, पण 7 ते 7:30 आरती होते. इथं वाजल्यात आता 6:55. तर आपण आता आरती करूनच जाऊया, मग आपला व्लॉग इथे संपवतो. मंदिरामध्ये कुठलीच जागा अशी नाही आहे की जिथं कोरीव काम करण्यात आलेलं नाही. बघा तुम्ही, म्हणजे जर तुम्ही छत जरी बघितलं ना तरी इथे सगळं कोरीव काम केलेलं आहे. हे बघा, खूप सुंदर असं मंदिर दिसतंय. तुम्ही पाहू शकता की फायनली आरती सुरू झालेली आहे. तर आरती झालेली आहे अशा प्रकारे आणि खूप छान वाटतंय आता आरती करून. तुम्हाला जर हा आमचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.